नवीन टाईप याच्या अगोदरचं गणित कोणतरी वाचत रिव्हिजन करून आलाय कालचं तरी काल झालेली टेस्ट त्याच्यातली न आलेली रिव्हिजन करून आलाय काय आलाय आलाय विचारू घेऊ बघ रोहन कुठलं चुकलं हा नाही चुकाय गणित घ्या 2:7 गणित घ्या 2:7 और 4:5 और 4:5 के अनुपात में एसिड और पानी युक्त एसिड और पानी के दो घोल क्रमशः 2:5 के अनुपात में मिश्र किया जाता है तो परिणामता मिश्रित घोल में एसिड और पानी का नया अनुपात क्या होगा एसिड और पानी का नया अनुपात क्या होगा एसिड और पानी का नया अनुपात क्या होगा झालं सगळ्यांचे लिहून सगळ्यांचे झालंय परत एकदा वाचतो लक्ष देऊन बघा नंतरला फळ करा 2:7 और 4:5 के अनुपात में एसिड और पानी युक्त एसिड और पानी के दो घोल क्रमशः 2:5 के अनुपात में मिश्र किया जाता है तो परिणामतः मिश्रित घोल में एसिड और पानी का नया अनुपात क्या होगा काल सगळ्यांनी लिहिलाय क्वेश्चन काय विचारलाय एक दोन भांडे आहेत एका भांड्यात ऍसिड आणि पाण्याचा तुम्हाला रेशो दिलाय 2:7 आणि दुसरा एक भांडा आहे त्या भांड्यात 4:5 मध्ये ऍसिड आणि पाणी आहे ही दोन भांडी काय केली तिसऱ्या भांड्यात मिक्स केली आणि त्या तिसऱ्या भांड्यात ऍसिड आणि पाण्याचा तुम्हाला रेशो विचारलाय समजलं गणित पहिला समजलं काय विचारले दोन भांडी होती एकात 2:7 मध्ये ऍसिड आणि पाणी होतं दुसऱ्या भांड्यात 4:5 मध्ये ऍसिड आणि पाणी होतं दोन्ही भांडी एकत्र केली आणि त्या एकत्र केलेल्या भांड्यात ऍसिड आणि पाण्याचा तुम्हाला रेशो विचारले आणि ह्या वेळेला दोन्ही मिक्स करतात भांडी अनुपातात त्यावेळेला दोन्ही भांडी समान असतात असं मानायचं असतं किंवा खाली कंसात लिहिला तरी चालेल की दोन्ही भांडी समान आहेत खाली कंसात लिहा दोन्ही भांडी दोनों बर्तन काय म्हटले ते बर्तनच नाही बर्तन समान है कंसात लिहिला तरी चालेल खालती दोनों बर्तन समान है लिहिला तर गणितात काय म्हटलंय एक भांड होतं पहिलं भांड होतं यात ऍसिड आणि पाणीचा अनुपात काय होता 2:7 होता बरोबर आहे पहिल्या भांड्यात काय होता ऍसिड आणि पाण्याचा अनुपात 2:7 होता दुसरं एक भांड होतं त्या दुसऱ्या पण भांड्यात ऍसिड आणि पाण्याचा अनुपात काय होता 4:5 होता आणि खाली कंसात काय दिलंय दोन्ही भांडी काय आहेत समान आहेत म्हणजे दोन्ही भांड्यातनं
जे काय पदार्थ ऍसिड आणि पाण्याचं मिश्रण आहे ते समान पाहिजेत, टोटल समान पाहिजेत. जर पहिल्या भांड्यात 2 लिटर हे असेल ऍसिड असेल आणि 7 लिटर पाणी असेल तर ते मिश्रण किती लिटरचं झालं असेल टोटल? किती लिटरचं झालं असेल? 9 लिटरचं झालं असेल. टोटल मिश्रण किती लिटरचं झालं असेल? 9 लिटरचं. दुसऱ्या भांड्यात 4 लिटरचं ऍसिड आहे आणि 5 लिटरचं पाणी आहे. टोटल मिश्रण किती झालं असेल? किती लिटरचं? 9 लिटरचं मिश्रण झालं असेल. बरोबर आहे. इथं 9 अनुपात आहे, इथं 9 अनुपात आहे. म्हणजेच दोन्ही भांडी आपापली समान झाली. जर हे दोन समान नाही नसतील त्यावेळेला दोन्ही समान करून घ्यायचे. मागच्या लेक्चरला झालेत माहितीये, समान करून घ्यायचं आणि नंतर मग हे करायचं. आता डायरेक्टली समान आलेत दोन्ही बी. टोटल युनिट काय आलं? 9 युनिट. खालचं पण दुसऱ्या भांड्यातलं पण 9 युनिटच आलंय. आता ही दोन्ही भांडी झाली. हे पहिलं भांड, हे दुसरं भांड. आता नंतर काय म्हटलंय? दोनो भांड्यातनं म्हणजे दोन तुमच्याकडे जी भांडी होती त्यातलं पहिल्या भांड्यामधली पहिलं आणि दुसरं भांड दोन्ही भांड्यांना 2:5 मध्ये मिक्स केलंय. म्हणजेच जी पहिली बालदी आहे या अशा 2 बालड्या वाटल्या असतील आणि ज्या दुसरी बालदी आहे अशा 5 बालड्या वाटल्या असतील त्या भांड्यात मोठ्या एकत्र करण्यासाठी. समजलं? काय समजलं? एवढं तरी कळालं? भांडी समान झाली. आता याच्यानंतर काय म्हटलंय? एसिड और पानी के 2 घोल क्रमशः 2:5 के अनुपात में मिश्र किया गया. म्हणजे तुमच्याकडे ही जी पहिली बादली आहे आणि ही जी दुसरी बालदी आहे ही दोन्ही बालदी मिक्स करून एक नवीन भांड तयार झालं. एवढं तरी कळालं? आता जे नवीन भांड तयार झालंय त्या भांड्यात जे पहिली बालदी आहे ही 2 वेळा ओतले, 2 अनुपात दिलाय म्हणून 2 वेळा ओतले आणि ही जी दुसरी बालदी आहे ही 5 वेळा ओतली. प्रश्नानुसार 5 वेळा ओतली कारण की पहिल्या आणि दुसऱ्या भांड्याचा अनुपात काय दिला? 2:5 मध्ये ती मिक्स केले. बरोबर आहे. मग काय करायचं? पहिलं भांड किती वेळा ओतलंय? 2 वेळा ओतलंय. अनुपात दिलाय 2. मग पूर्ण मिश्रणाला 2 न गुणायचं. इथं पण 2 न गुणायचं, इथं पण 2 न गुणायचं आणि इथं पण 2 न गुणायचं. झालं? आता सेम दुसऱ्या भांड किती वेळा आहे? अनुपात काय दिलाय दुसऱ्याचा? 5 अनुपात दिलाय. दुसऱ्याचा अनुपात जो दिलाय त्या अनुपातानं सगळ्यांना गुणायचं. गुणला? आता यांचा गुणाकार करा. 2 गुणले 2 सेपरेट लिहितो पहिलं. 2 गुणले 2 4 आणि 7 गुणले 2 7 दुनी 14. दुसऱ्या भांड्यात 5 चोक 20 आणि 5 5 25. हा ऍसिड आणि हे ज पाणी. आता जे तुम्हाला हे घेतलंय काय मिश्रण केलं असेल तुमचं जे मेन मोठं भांड आहे दोन्ही भांडी एकत्र करून एक मोठं भांड जे तयार केलंय त्यात तुमचा रेशो विचारलाय. त्याच्यासाठी काय करायचं? सिंपली जे पहिलं जे तुमचं जे पहिलं आणि दुसरं भांड आहे पहिलं आणि दुसरं भांड यात तुम्ही जो ऍसिड आणि पाण्याचा अनुपात काढलाय तो त्यांची काय करायची? सिंपली बेरीज करायची. 20 अधिक 4 24 आणि 14 अधिक 25 5 आणि 4 9 आणि 1 अधिक 2 3. काय कॉमन दिसतंय? रोहन काय कॉमन दिसतंय? रोहन पुढचा रोहन काय कॉमन दिसतंय कोणाला? 24 आणि 39 मध्ये काहीतरी कॉमन असणार ते काढून टाकायचं. 3 कॉमन आहेत. 3 7 21 3 8 24 3 1 3 3 त्रिक 9 3 1 3 3 त्रिक 9. हा तुमचा झाला जो नवीन भांड होतं त्यात तुमचा याचा रेशो ऍसिड आणि पाण्याचा रेशो. गणित समजलं? अवघड आहे काय? समजलं नसेल तर परत एकदा सांगतो. समजलं गणित? नाही समजलं लिहून घ्या. लिहून झाल्यानंतर परत एकदा समजावतो. लिहून घ्या.
झालेलं सगळ्यांचं झालं. फळाकडे बघा आता, हे अनुपातात दिले, मी डायरेक्ट लिटर मध्ये घेतो. पहिला ऍसिड आणि दुसरं पाणी. एक ऍसिड आहे आणि एक पाणी आहे. पहिली बाल्टी आहे, त्या पहिल्या बाल्टीत काय ऍसिड 2 लिटर ऍसिड आहे, काय 2 लिटर ऍसिड आहे आणि 7 लिटर काय पाणी आहे. 2 लिटर पहिली बाल्टी आहे, त्यात 2 लिटर ऍसिड आहे आणि 7 लिटर काय पाणी आहे. तर टोटल किती लिटर मिश्रण झालं असेल? 9 लिटरचं मिश्रण झालं असेल. 9 लिटरचं मिश्रण झालं. सेम दुसरी बाल्टी आहे, त्या दुसऱ्या बाल्टीत 4 लिटर ऍसिड आहे आणि 5 लिटर पाणी आहे. बरोबर आहे. टोटल बाल्टी कितीची झाली असणार? 9 लिटरची बाल्टी झाली असणार. बरोबर आहे. 9 लिटरच्या दोन्ही पण बाल्टी आहेत. खाली कंसात काय दिले? दोन्ही बाल्ट्या समान आहेत. आणि इथं पण दिसतंय की एक बाल्टी 9 लिटरची आहे, दुसरी बाल्टी 9 लिटरची आहे. बरोबर आहे. आता गणितात काय म्हटलंय? 2:5. म्हणजे जी पहिली बाल्टी आहे, अशा बाल्टीनं मी 2 वेळा त्या काय ड्रम असेल, ड्रम मध्ये पाणी ओतलं. किती वेळा? 2 वेळा. 2 वेळा पाणी ओतलंय. बरोबर आहे. 2 वेळा ओतलंय. एका वेळेला मी ड्रम मध्ये पाणी ओतणार आहे, त्यावेळेला किती लिटर पाणी जाईल? 9 लिटर पाणी जाईल. आणि 2 वेळा ओतलं म्हटल्यावर किती लिटर पाणी जाईल? 18 लिटर पाणी जाईल. पहिल्या भांड्यात मी पहिल्या बाल्टीनं ड्रम मध्ये 2 वेळा पाणी ओतले. किती लिटर पाणी गेलं टोटल? 18 लिटर पाणी गेलं. बरोबर आहे. म्हणजे त्या टोटल ह्याच्यात पहिल्या बाल्टीनं ड्रम मध्ये 2 वेळा पाणी ओतलंय. बरोबर आहे. 2 वेळा ओतल्यानंतर टोटल मिश्रण किती झालं आपलं? 18 लिटरचं मिश्रण झालं. मग त्या मोठ्या ह्याच्या ड्रम मध्ये टोटल ऍसिड किती गेला असणार? जसं इथं 9 लिटरचं 18 लिटर झालं 2 वेळा ओतलं त्यावेळेला. जर एका बाल्टीतनं 2 लिटर ऍसिड जायत असेल तर 2 वेळा बाल्टी ओतले तर किती लिटर ऍसिड जाणार? 4 लिटर ऍसिड जाणार. कळालं? 2 वेळा बाल्टी ओतल्यानंतर 4 लिटर ऍसिड जाणार. सेम 2 वेळा बाल्टी पाण्याची ओतली, एक बाल्टी होती ती पाण्याची 2 वेळा ओतली तर 7 एका बाल्टीतून जात आहे. तर 2 बादल्या ओतल्यानंतर किती जाणार? 14 जाणार. 14 लिटर ऍसिड दुसऱ्या बाल्टीतून जाणार, 2 बाल्ट्यातून जाणार. सेम दुसरं भांड आहे, दुसरी बाल्टी आहे. आता एक बाल्टीनं काम करून झालं आमचं, तर दुसरी एक बाल्टी आहे, त्यात ऍसिड आणि पाण्याचा रेशो दिलेला आहे. बरोबर आहे. आता ही बाल्टी किती वेळा ओतायची म्हणून सांगितलंय? 5 वेळा ओतायची आहे. बरोबर आहे. एका बाल्टीनं मी 9 लिटर पाणी ओतू शकतोय. अशा मी 5 बाल्ट्या ओतल्या तर टोटल पाणी किती गेलं? किती गेलं? 45 लिटर पाणी गेलं. टोटल किती लिटर पाणी गेलं? 45 लिटर पाणी गेलं. एका बाल्टीमधून 4 लिटर ऍसिड जाणार आहे. अशा 5 बादल्या मी ओतल्या तर किती लिटर ऍसिड गेलं? 20 लिटर ऍसिड गेलं. किती लिटर ऍसिड गेलं? 20 लिटर ऍसिड गेलं. आणि सेम एका बाल्टीतून 5 लिटर दुसरी जी बाल्टी आहे त्यातून एका वेळा ओतलो आम्ही, त्यावेळेला 5 लिटर पाणी जाते. 5 लिटर पाणी जाते. अशीच मी बाल्टी 5 वेळा ओतली तर किती लिटर पाणी जाणार? 25 लिटर पाणी जाणार. 25 लिटर पाणी गेलं. आता मला सांगा, जो हे पहिल्या बाल्टीनं एवढं ऍसिड ओतलं, एवढं पाणी ओतलं आणि टोटल 18 लिटर पाणी ओतलंय, मिश्रण होतंय. सेम दुसऱ्या बाल्टीने 20 लिटर आणि 25 लिटर आणि टोटल मिश्रण किती? 45 लिटरचं मिश्रण होतंय. आता दोघांची ऍडिशन करा. ड्रमात टोटल ऍसिड किती गेला असेल आणि टोटल पाणी किती गेला असेल? बघा, ऍसिड किती गेला असेल? वरचं 4 लिटर आधी एका बाल्टीनं टाकलंय आणि नंतरला 20 लिटर टाकलं ऍसिड. टोटल किती गेलं? 24 लिटर ऍसिड गेलं. आणि पाणी किती गेलं? पहिला 14 लिटर पाणी गेलं, नंतरला 25 लिटर पाणी गेलं. टोटल पाणी किती गेलं? 39 लिटर पाणी गेलं. बरोबर आहे. आणि तुम्हाला विचारलाय काय? ऍसिड आणि पाण्याचा अनुपात विचारलाय त्या टोटल ड्रम मधला. आणि टोटल ड्रमात पाणी किती गेलं असणार? 18, 8, 5, 13 चला गेला 1, 4, 5 आणि 1, 6 63 लिटर पाणी गेलं असणार. टोटल मिश्रण झालं असणार ते ड्रमातलं.
बरोबर आहे. आणि तुम्हाला हे ऍसिड, जो मोठं भांड आहे, ड्रम आहे, त्यात ऍसिड किती लिटर आहे? 24 लिटर. आणि पाणी किती लिटर आहे? 39 लिटर. बरोबर आहे. मग तुम्हाला विचारला ऍसिड आणि पाण्याचा अनुपात. तर याचा अनुपातात रूपांतर करा. कॉमन काय दिसतंय? 24 ला पण 3 भाग जातोय आणि 39 ला पण 3 भाग जातोय. 3 भाग द्या. 3 8 24, 3 1 3, 3 त्रिक 9. अनुपात काय आला? 8:13 आला. तोच आला अनुपात. समजलं? काय अवघड होतं? कसं पण चालतं. हे लिटरनं किंवा हे डायरेक्ट अनुपाताने केलं तर चालतं. फक्त लक्ष इथं जायचं, दोन्ही बारड्या समान आहेत. बरोबर आहे. इथे टोटल क्वांटिटी येणार आहे, ती पण समानच पाहिजे. जर चेंज झाली, वरती 9 आली आणि खाली 18 आली, तर वरच्याला समान करून घ्यायची. ही गणित झाले तुम्हाला. झालेत? जर टोटल क्वांटिटी बालडी सेमच आहे, मग एका बालडीनं पाणी ओतलं तर 9 लिटर जाते आणि त्याच बालडीनं दुसरं पाणी ओतलं तर 18 लिटर जाईल. सेम जायला पाहिजेत. 9 नंतर 9च. समजलं? गणित सगळ्यांना समजलं? ह्या टाईपची आणि 2 गणित घेणार आहे, ती तुमच्याकडनं पाहिजे. कळालं? डन. गणित घ्या. मिश्र धातु ए और बी में तांबे और जस्त का अनुपात क्रमशः 3:4 और 5:9 है। ए और बी को 2:3 के अनुपात में मिलाया जाता है और एक नया मिश्र धातु C बनाया जाता है। तो C में तांबे और जस्त का अनुपात ज्ञात कीजिए। तो C में तांबे और जस्त का अनुपात ज्ञात कीजिए। करा. येईल करता. जेवढं करता येते तेवढं करा.
झालं, प्रयत्न झाले, बंद होतं वया. एक पहिला ए आहे, दुसरा बी आहे. तांब्याने ए मध्ये तांब्या आणि जसचा अनुपात काय दिलाय तुम्हाला? ए मध्ये तांब्या आणि जसचा अनुपात दिलाय 3:4. 3:4. ए मध्ये तांब्या आणि जसचा अनुपात काय? 3:4. आणि बी मध्ये तांब्या आणि जसचा अनुपात काय दिलाय? 5:9. 5:9 दिलाय तांब्या आणि जसचा अनुपात. बरोबर आहे, एवढं तरी लिहिला. आणि नंतरला काय म्हटलंय पुढं की ए आणि बी को 2:3 में मिलाया गया. 2:3 मध्ये मिलाया गया म्हणजे ए च्या 2 बारड्या आणि बी च्या 3 बारड्या मिक्स केल्या. बरोबर आहे. त्याच्या आधी सांगा मला, दोन्ही भांडी समान आहेत. बरोबर आहे. जरा यांची बेरीज करा. पहिलं तांबा 3 युनिट आहे, दुसरा जस किती युनिट आहे? 4 युनिट. टोटल किती युनिट झालं? 7 युनिट. सेम खाली बी मध्ये टोटल युनिट काय झालं? 9 अधिक 5 14 युनिट झालं. दोन्ही भांडी सेम आहेत? नाहीत? पळाकडे लक्ष वया बंद. दोन्ही भांडी सेम आहेत? वेगवेगळे आहेत? पहिला भांड 7 लिटरचा आहे, दुसरा भांड 14 लिटरचा आहे. मग इथं आपण डायरेक्ट यांनी गुणायचं नाही. पहिला काय करायचं? भांडी सेम करून घ्यायची. मला सांगा 7 ला 14 करता येईल? सिंपली ह्या दोघांचा एलसीएम घ्यायचा असतं. एलसीएम शिकलाय? एलसीएम काढा. 7 आणि 14चा एलसीएम किती? 7 1 7, 7 2 14, 2 गुणिले 7, 7 2 14 हा त्यांचा एलसीएम झाला. बरोबर आहे. 14 ला 14 करायसाठी कितीने गुणायला लागणार? 14 ला 14 करायसाठी कितीने गुणायला लागणार? दोन सांग जरा. 14 ला 14 करायसाठी कितीने गुणायला लागणार? कितीने गुणायला लागतंय? कितीने रे? हा, 1 ने गुणायला लागणार. 14 1 14. अरे तू तोंडात सांगितलं तर मला काय करणार आहे? मोठ्याने सांगायचं. 14 ला 14 करायसाठी 1 ने गुणायला लागणार. सेम मला 7 ला 14 करायसाठी कितीने गुणायला लागणार? कितीने गुणायला लागणार? 2 ने गुणा. 7 ला जर 14 करायचं असेल तर 2 ने गुणलं. इथं 2 ने गुणलंय म्हणून पूर्ण याला 2 ने गुणायचं. आता नवीन भांडी झाली तयार. आता भांडी सेम झाली. पहिला काय आहे? 3 1 3, 3 2 6 पहिलं भांड. दुसरं भांड 4 1 4, 4 2 8 जसचा अनुपात. 5 1 5, 9 1 9. आता 8 अधिक 4 सॉरी 6 अधिक 8 14 आणि 5 अधिक 9 14. दोन्ही भांडी आता सेम झाली. दोन्ही भांडी सेम झाली. आता ए बालडी किती वेळा होतायची आहे? 2 वेळा होतायची आहे. 2 इथं पण गुणा, इथं पण गुणा, इथं पण गुणा. आणि बी बालडी किती वेळा होतायची आहे? 3 वेळा होतायची आहे. तर 3 न गुणा 3 गुणिले 3 गुणिले 3. आता गुणाकार करा. 6 1 6, 6 2 12, 8 1 8, 8 2 16. हे गुणायची काय गरज आहे? तुम्हाला विचारले काय? अनुपात विचारलं. जे नवीन मिश्रण तयार होईल त्याच्यात अनुपात विचारलं. तर हे झालं 12, हे झालं 16. 5 त्रिक 9 त्रिक 27. आता दोघांची बेरीज करा. तुमचं जे नवीन भांड तयार होईल त्याच्यात तुम्हाला कशाचा? तांब्याचा आणि जसचा अनुपात मिळेल. 12 अधिक 15 27. अनुपात 6 अधिक 7 चला गेला 1 1 2 3 आणि 1 4 43. जे नवीन मिश्रण तयार झालं सी भांड तांब्या आलेलं, सी जे तयार झालेलं त्याच्यात अनुपात काय असणार? तांब्या आणि जसचा ते 27:43 असणार. कॉमन काय निघणार नाही, कारण की ही कसली संख्या आहे? मूळ संख्या. बरोबर आहे. समजलं गणित? अवघड होतं. फक्त भांड सेम करायचं होतं. 7 ला काय करायचं होतं? 14 करायचं होतं. कळालं? लिहून घ्या.
लिहून झाले की सांगा. झालं झालं काय सांगायचं? लिहून झालं. गणित घ्या. सोने और कॉपर की, झालं लिहून? झालं लिहून झालं? हो नाही काहीतरी क्लिअर सांगायचं. नाही म्हटलं तर थांबणार, हो म्हटलं तर झालं. लिहा लवकर. झालं सगळ्यांचं झालं. गणित घ्या. सोने और कॉपर, सोने और कॉपर की दो धातुएं, की दो धातुएं, की दो धातुएं ए और बी, ए और बी, ए और बी को 5:3 और 5:3 और 5:11, 5:11 के अनुपात में, के अनुपात में मिलाने से, मिलाने से, मिलाने से नया, नया सी धातु बनाया जाता है, नया सी धातु बनाया जाता है, नया सी धातु बनाया जाता है. इन दोनों धातुओं को, इन दोनों धातुओं को बराबर मात्रा में मिलाया जाता है, बराबर मात्रा में मिलाया जाता है, बराबर मात्रा में मिलाया जाता है. कंसात लिहा 1:1, कंसात लिहा 1:1 बराबर मात्रा में मिलाया जाता है. तो सी धातु में, सी धातु में सोने और कॉपर की, सोने और कॉपर की अनुपात क्या होगा, सोने और कॉपर का अनुपात क्या होगा. दोघांना कुठल्या अनुपातात मिसळलंय? 1:1 मध्ये, म्हणजेच बरोबर मात्रामध्ये मिसळलंय. हे तरी एकदम सोपं आहे, सगळ्यांकडनं उत्तर पाहिजे.
किती आलं तुमचं बी आलं 15 17 आलं सगळ्यांचं आलं कुणाचं आलं नाही तुमचं आलं अवघड होतं नाही आता अवघड येणार हळूहळू काय म्हटलेलं ए धातू आहे धातू ए आहे यात काय सोने आणि कॉपर सोना आणि कॉपर किती अनुपात होता ए मध्ये 5:3 मध्ये होता बी मध्ये 5:11 मध्ये बरोबर आहे टोटल भांड कितीचं जाणार 5 + 3 8 लिटरचं भांड पहिलं होणार ए भांड आणि दुसरं भांड किती लिटरचं होणार 16 लिटरचं होणार 8 आणि 16चा एलसीएम सांगा किती येणार एलसीएम किती 8 आणि 16चा किती किती रे एलसीएम एलसीएम किती 8 आणि 16चा एलसीएम किती 8 आणि 16चा एलसीएम किती 16 8 आणि 16चा एलसीएम 16 म्हणजे मला दोन्ही संख्यांना काय करायचं आहे 16 बनवायचं आहे 16ला 16 बनवण्यासाठी 1 न गुणायला लागणार त्यामुळे ह्याला काय फरक पडणार नाही पण इथं 8ला जर 16 बनवायचं झालं तर कशानं गुणू 8ला जर 16 बनवायचं झालं तर 2 न गुणायला लागणार इथे पण 2 न गुणा इथं 2 न गुणा इथं 2 न गुणा 5 × 5 5 दुनी 10 3 × 3 3 दुनी 6 5 आहेत तसेच 11 आहेत तसेच दोघांचं मिश्रण करा पहिला 10 आणि हा 5 15 आणि हे 11 आणि हे 6 टोटल झालं 17 युनिट धातू सी मध्ये सोने आणि कॉपरचा अनुपात काय झाला तुमचा 15:17 झाला बरोबर आहे कळालं सगळ्यांचं झालंय लिहून घ्या लवकर ज्यांचं झालं नाही तिने झालं आता थोडं वेगळं याने करायचं आहे एलिगेशन लावलाय एलिगेशन मागे थोडं नॉर्मल सांगितलं वया पिणं बंद इम्पॉर्टंट आहे एलिगेशन लावलं असणार बरोबर आहे एलिगेशन मध्ये काहीतरी लिहून दिलेलं दोन अनुपातांचं एकत्रीकरण दोन किंवा दोन वस्तूंचं एकत्रीकरण करून एक तिसरी वस्तू तयार होते ती जर दिली असेल तर आम्ही त्यावेळेला काय लावतो एलिगेशन लावतो बरोबर आहे इथे तुम्हाला काय काय दिलेलं होतं पहिला अनुपात दिलेला होता दुसरा अनुपात दिलेला होता आणि किती अनुपातात मिक्स करायचं होतं ते दिलेलं होतं बरोबर आहे कितीच्या अनुपातात मिक्स करायचं होतं ते पण दिलेलं होतं हे कितीच्या अनुपातात मिक्स करायचं होतं 1:1 मध्ये मिक्स करायचं होतं बरोबर आहे 1:1 मध्ये मिक्स करायचं होतं आणि मिक्स केल्यानंतर तुम्हाला विचारलेलं काय लाटचं सी मध्ये तुमचा अनुपात विचारलेला कुणाचा सोन्याचा आणि कॉपरचा अनुपात विचारलेला जर मी हेच गायब केलं तर कसं काढणार आहे जर तुम्हाला 1:1 गायब करणार आताची गणित काय येणार पहिला अनुपात देणार दुसऱ्यात अनुपात देणार आणि सी मध्ये पण अनुपात देणार तुम्हाला काय करणार सी मध्ये पण अनुपात देणार आणि काय विचारणार जे गायब केले ते किती अनुपातात मिक्स केला असेल हे तुम्हाला काय करणार विचारणार समजलं त्यावेळेला काय करायचं या पद्धतीने करायचं नाही त्यावेळेला एलिगेशन पद्धतीने करायचं समजलं त्याच्या आधी एक नॉर्मल एलिगेशन कसं हे करायचं छेदाचं एलिगेशन कसं सॉल्व्ह करायचं ते दाखवतो
एक एलिगेशन माहिती आहे ना, पहिला काय करतो एलिगेशन मध्ये, इकडे एक संख्या लिहितोय, हा दुसरा, इकडे ए येणार, धातू ए, धातू बी, आणि ए आणि बी मिक्स करून काय झालाय, धातू सी तयार झालाय. बरोबर आहे, धातू सी तयार झालाय. आणि ह्या दोघांचं मांडणी कशी करतोय, पहिला धातू, दुसरा धातू, आणि दोघांनी मिक्स करून मिळालेला धातू काय मध्ये लिहितो. आणि एलिगेशन कसं लावतोय आम्ही, असं लावतो. हे तरी माहिती आहे, हे सिंपल आहे. सेम पहिला ए धातू होता, किंवा डायरेक्ट पहिला एलिगेशन दाखवतो. छेदांचं एलिगेशन कसं करायचं, 3/5, 9/10, आणि खाली आहे 3/8. हे तुम्हाला काय झालं, छेदात रूपांतर झालं. पहिला ए या अनुपातात आहे, दुसरा बी या अनुपातात आहे, आणि तिसरा जो मिक्स झालेला धातू आहे तो कुठल्या अनुपातात आहे, या अनुपातात आहे. तर या सगळ्याचं एलिगेशन लावायचं. आता ह्याच्यातनं हे वजा करायचं पॉसिबल आहे, पॉसिबल आहे. त्रिकस गुणाकार करा, वजाबाकी करा, लांब जाणार. बरोबर आहे, ह्याच्यातनं हे वजा करायचं सोपं आहे, जड आहे थोडं हे ना. पण ह्याला जर सोपं करायचं असेल तर काय करायचं, तुम्हाला केसेस झालेत रेशो अँड प्रोपोर्शन मध्ये, रेशो अँड प्रोपोर्शन मध्ये केसेस झालेत. त्यावेळेला काय सांगितलेलं, कुणाचा एलसीएम काढायचा, छेदांचा एलसीएम काढायचा. काढा छेदांचा एलसीएम, 5, 8 आणि 10चा एलसीएम काढायचा. एलसीएम ऑफ 5, 8 आणि 10. 5 आणि 10, 8 आणि 10चा एलसीएम किती येणार, डायरेक्ट सांगा. अरे एलसीएम आणि एचसीएम एवढं शिकवलंय, 2-3 टाइमने शिकवलंय, तोंडी आहे पाहिजे. एलसीएम किती येणार, एलसीएम किती येणार, 40 एलसीएम येणार. एलसीएम काय येणार तिघांचा, 40 येणार एलसीएम. त्या एलसीएम न काय करायचं होतं, इकडं गुणाकार करायचा. केसेस आठवणीत असतील तर सगळ्यांना एक. एलसीएम न काय करायचं होतं, प्रत्येक संख्येला काय करायचं होतं, गुणायचं होतं. एलसीएम न गुणा, एलसीएम नच गुणा, आणि इथं पण एलसीएम नच गुणा. 5 8 40, 8 5 40, 9 चोक 40. आलं. आता सिंपली दोघांचा गुणा करायचा आहे. 8 त्रिक 24, 8 त्रिक 24, 7 5 35, 9 चोक 36, 9 चोक काय आलं, 36 आलं. या तुम्हाला संख्या मिळाल्या. आता सिंपली याच्यात एलिगेशन लावायचं. 35 मधनं 24 गेले, राहिले किती, 25 मधनं 24 गेले, राहिले किती, अरे किती राहिले, रोहन किती राहिले, 35 मधनं 24 घाल, किती राहिले, अरे किती राहिले, 35 मधनं 24 गेले, वजाबाकीच्या 18, 11 राहिले. सेम 36 मधनं 35 गेले, 1 राहिला. अनुपात काय आला, 1:15. अनुपात काय आला, 1:15. समजलं कसं करायचं. खालच्यांचा काय काढायचा, छेदांचा एलसीएम काढायचा, आणि एलसीएम न काय करायचं, प्रत्येक छेदाला गुणायचं. प्रत्येक प्रत्येक छेदाला काय करायचं, गुणायचं. गुणल्यानंतर काय करायचं, जो भागाकार येईल, गुणाकार भागाकार येईल, त्यांचा गुणाकार करून त्याच्यातनं सिंपली वजाबाकी करायची. काल एक गणित घ्या, फक्त असंच गणित घ्या नॉर्मल. एक आहे 3/5, इकडं 1 घ्या, आणि इकडं 5/6 आहे. तर ह्याचं मला एलिगेशन लावून द्या. एलिगेशन खालचा अनुपात एवढा काढून दाखवा. दिला बरोबर.
झालं? एवढं अवघड आहे? किती आला? 7:5:7 काय 7:5? 7:5 आला. 5:5 आला ना तुझा? चुकला बघ कुठेतरी. काय एलसीएम तर काढायचंय. कोणाकोणाचं एलसीएम काढायचं? इथे खाली 1 मांडला तर काय फरक पडत नाही. 5, 6 आणि 1 चा एलसीएम काढा. एलसीएम ऑफ 5, 6 1 चा काय काढला तरी तोच येणार. 5 आणि 6 चा एलसीएम किती आला? एलसीएम किती आला? 30 आला एलसीएम. 5 आणि 6 चा एलसीएम किती आला? 30 आला. त्या एलसीएम ला काय करायचं? प्रत्येकाला गुणायचं. 5 × 30 sin 5 30 1 × 30 30 ना बरोबर आहे. साइन त्रिक 18 5 5 25 आणि 30 आहेत तसेच. 18 25 मधनं 18 गेले राहिले किती? 7 राहिले आणि 30 मधनं 25 गेले राहिले किती? 5 राहिले. अनुपात काय आला? 5:7 आला. अनुपात काय आला? 5:7 आला. अवघड होतं मग. त्यांचं झालं नाही त्यांनी ते लिहून घ्या. झाले सगळ्यांचं? झालेलं? झालं? इकडे बघा आता. झालं तर या लवकर. झालं तर इकडे बघा. मिल्क आणि वॉटर आहे. मिल्क आणि वॉटर किती अनुपातात आहे? एक भांड आहे ए, त्याच्यात मिल्क आणि वॉटर किती अनुपातात आहे? 2:3 मध्ये आहे. 2:3 मध्ये मिल्क आणि वॉटर आहे. तर मला हिस्सा काढायचा शिकवायचं. काय हिस्सा कसा काढायचा? मिल्क किती लिटर आहे? टोटल सांगा मला. मिल्क 2 लिटर आहे आणि वॉटर 3 लिटर आहे. टोटल भांड्यात क्वांटिटी किती असणार? 5 लिटर असणार. टोटल क्वांटिटी किती असणार आपली? 5 लिटरची क्वांटिटी असणार. या ए भांड्यात मला फक्त मिल्कचा हिस्सा का हिस्सा ह्या टोटल ए मध्ये ए चा हिस्सा किती असणार? सॉरी, मिल्कचा हिस्सा किती असणार? ए मध्ये एम चा हिस्सा किती असणार? एम किती लिटर आहे आपल्याला सांगा? 2 लिटर एम आहे. एम किती लिटर आहे? 2 लिटर आहे. आणि खाली काय लिहायचं असतंय? टोटल क्वांटिटी लिहायची असते. 2 लिटर आहे बरोबर आहे. किती पैकी? टोटल क्वांटिटी आपली काय? 5 आहे. 5 पैकी किती लिटर आहे दूध? मिल्क 2 लिटर आहे. टोटल 5 लिटरचं मिश्रण आहे. त्याच्यात दूध किती लिटर आहे? 2 लिटर आहे. सेम मला सांगा ए में वॉटर का हिस्सा किती असणार? तोंडी सांगा, एवढं काही जड नाही. किती येणार? वॉटरचा हिस्सा किती आहे? 3 आहे. टोटल क्वांटिटी किती आहे? 5 आहे. 3/5 बरोबर आहे. वॉटर काय ए मध्ये वॉटर किती झालं? 3:3/5 आणि ए मध्येच मिल्क काय झालं? 2/5. समजलं एवढं? एवढं कळाल? हे एवढं जरा लिहून घ्या, हे इम्पॉर्टंट.
झालं? झालं नाही सगळ्यांचं? गणित घ्या. बर्तन ए और बी में, बर्तन ए और बी के, बर्तन ए और बी के मिश्रण में दूध और पानी का अनुपात, दूध और पानी का अनुपात क्रमशः, दूध और पानी का अनुपात क्रमशः 4:5, क्रमशः 4:5 और 5:1 है। 4:5 और 5:1 है। बर्तन ए और बी से, बर्तन ए और बी से किस अनुपात में, किस अनुपात में मिश्रण किया जाए, मिश्रण किया जाए कि दूध और पानी का अनुपात, दूध और पानी का अनुपात 5:4 हो जाए, 5:4 हो जाए। झालं? आता मला सांगा ह्याच्यात काय आहे? दूध आणि वॉटरच आहे, मिल्क आणि वॉटरच आहे. पहिला कुठला भांडा आहे? ए भांडा आहे. दुसरं काय आहे? बी चं भांडा आहे. आणि लास्टला काय आहे? दोघांचं मिश्रण करून तयार झालेलं भांड कोणतं आहे? सी आहे. बरोबर आहे? फळ्याकडे लक्ष, वया पेन बंद. झालं? पहिला ए मध्ये दूध आणि पाण्याचा अनुपात काय आहे? 4:5 आहे. दुसऱ्या बी मध्ये मिल्क आणि वॉटरचा अनुपात काय आहे? 5:1 आहे. बरोबर आहे? 5:1 आहे. दोन्ही भांडे मिक्स करून एक तिसरं भांड तयार झालंय सी. याच्यात मिल्क आणि वॉटरचा अनुपात काय दिलाय तुम्हाला? 5:4 दिला. 5:4 दिला. बरोबर आहे? आणि विचारलंय काय तुम्हाला की ही दोन्ही भांडी किती अनुपातात मिक्स केली असणार, किती अनुपातात मिक्स केले असणार. तुम्हाला इथे 1:1 दिलेलं होतं का नाही? तेच तुम्हाला इथे काढून टाकले आणि तुम्हाला विचारले तेच किती अनुपातांमध्ये मिक्स केले असणार. बरोबर आहे? आता मला सांगा, मी मिल्क वरनं करणार, तुम्ही वॉटर मधनं एलिगेशन लावून करायचं. मिल्क वरचं एलिगेशन लावतो मी, तुम्ही वॉटरचं एलिगेशन लावून करा. मला सांगा टोटल ए भांड जे आहे, जे ए भांड आहे त्या ए भांड्यात मिल्कचा हिस्सा किती आहे? मिल्कचा हिस्सा किती आहे? किती आहे? 4. अरे खाली खाली काहीतरी लिहून दिलेलं मागे माहित आहे? 4 टोटल क्वांटिटी किती आहे? 5+4+5 9. आणि इथे टोटल क्वांटिटी किती आहे? 6 युनिट. बरोबर आहे? तर मला सांगा ए मध्ये मिल्कचा हिस्सा किती असणार? 4/9. ए मध्ये मिल्कचा हिस्सा काय असणार? 4/9. हे कोणतं भांड झालं? ए भांड झालं. दुसरं भांड बी, इथे मिल्कचा हिस्सा घेतलाय म्हटल्यावर बी मध्ये पण मिल्कचाच हिस्सा घ्यायचा. तर इकडचा मिल्कचा आणि तिकडचा वॉटरचा घेशील, एकच घ्यायचे. इथे मिल्क किती आहे? 4/9 आहे. आता बी मध्ये मिल्कचा हिस्सा किती आहे? 5/6 आहे. 5/6 आहे. हा ए आणि हा बी मिक्स करून काय झालाय तयार? सी तयार झालाय. आणि सी मध्ये मला मिल्कचा हिस्सा सांगा किती आहे? सी मध्ये मिल्कचा हिस्सा किती आहे? 5/9. अरे टोटल क्वांटिटी किती आहे? 9च आहे ना. 5/9. टोटल क्वांटिटी किती येणार? 9 येणार. मिल्कचा हिस्सा किती येणार? 5/9. बरोबर आहे?
तिन्ही भांडी तयार झाली. तिन्ही भांडीमध्ये तुम्ही मिल्कचा हिस्सा काढला बाजूला. काय 4/9, 5/6 आणि 5/9. आता काय करायचं, 9, 9 आणि 6 चा एलसीएम काढा. एलसीएम ऑफ 9, 6, 9, 9 आणि 6. एलसीएम किती येणार? किती येणार? किती? 6. 9च्या पड्यात 6 येते. किती? 3. एचसीएफ नव्हे, एलसीएम काढायचं. किती येणार? 18 आहे ना. एलसीएम कसं काढायचं माहिती आहे ना? 6 आणि 9 एलसीएम काढायसाठी कॉमन येणार, 3 न भाग जाणार. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9. त्या दोन्ही मूळ संख्या आल्या म्हटलं डायरेक्ट गुणाकार. 3 दोन्ही 6, 6 त्रिक 18. 18 आला तुझा एलसीएम. मग त्या एलसीएम ला काय करायचं, प्रत्येकाला गुणायचं. गुणा 18, 18 आणि इथं पण 18 न गुणा. 9 एके 9, 9 दुनी 18, 9 दुनी 18, 6 त्रिक 18. आता काय सिंपली दोघांचा गुणाकारच करायचा आहे. 4 गुणले 2, 4 दुनी 8, 5 त्रिक 15 आणि 5 दुनी 10. 10 मधनं 8 गेले, राहिले किती? 2. अनुपात 15 मधनं 10 गेले, राहिले किती? अनुपात काय आला तुमचा? 5:2. म्हणजे ए वाली बालडी 5 वेळा ओतली असणार आणि बी वाली बालडी 2 वेळा ओतली असणार. ओतल्यानंतर अनुपात काय आला असणार? 5:4 आला असणार. कळालं? अवघड होतं? सिंपल आहे. तुम्ही फक्त आता हे वॉटरवरनं करा. पहिले एक गणित मिल्क आणि वॉटरवरनं तुम्ही करा. आता वॉटरचे हिस्से घ्यायचे आहेत. वॉटर किती युनिट आहे आणि टोटल क्वांटिटी किती आहे? सेम बी मध्ये ते करायचं आणि टोटल सी मध्ये वॉटरची क्वांटिटी घ्यायची आहे आणि तुम्ही करून दाखवायचं. उत्तर हेच आलं पाहिजे 5:2. नाहीतर दुसऱ्याने उत्तर काढशील, सेम क्वांटिटी येणार 5:2. झालं? कोणाकोणा झालं सेम 5:2? आलं का नाही राहिलं? चालू आहे. किती आलं? 4:2 आलं. तुझं चुकलं असणार कुठे वजाबाकी. आलं तुझं प्रथमेश? हा कुठे चुकायलाय? किती आलं? एलसीएम काय येणार? सेम एलसीएम येणार. एलसीएम किती येणार? 18 एलसीएम येणार. गुणलस 9 18, 5 2 10, 5 3 15, 18. खाली काय येणार? क्वांटिटी 4 आहे. 4 1 4, 4 2 8. 15 मधनं 8 गेले, राहिले किती? 8. 8 कसे येईल? 9 9 9 2 18. कसं काय येईल? वॉटरची क्वांटिटी 1/6.
ते एक येणार. आली सेम आली 5:2. अरे एक आहे ते 6 नाही. काय ना परत सांगू. अरे क्वांटिटी एक करायची आहे. आता हे बघ, एक भांड आहे ए भांड, दुसरं भांड आहे बी भांड, बरोबर आहे. या दोन भांड्यांचे मिश्रण करून एक तिसरं भांड तयार झाले सी. यात ए भांड्यात मिल्क आणि वॉटरचा अनुपात काय आहे? 4:5 आहे. बी मध्ये अनुपात काय आहे? 5:1 आहे. आणि टोटल मिक्स केल्यानंतर काय अनुपात झालाय? 5:4 झालाय, बरोबर आहे. आणि तुम्हाला विचारलंय काय कुठल्या अनुपातामध्ये मिक्स केले. याच्या आधी एक टाईप झाले तुम्ही, याच्या आधी त्याच्यात दिलेलं की 5:2 मध्ये ए आणि बी मिक्स केलाय. इथं दिलं नाही, तेच काढायचं लावलंय. ह्याच्यात काय करायचं? टोटल क्वांटिटी घ्यायची, टोटल क्वांटिटी काढायची सगळ्यांची. टोटल क्वांटिटी काढलास. आता एमचा हिस्सा, मिल्कचा हिस्सा, पहिल्या ए मध्ये मिल्कचा हिस्सा काय असणार आहे? 4 युनिट मिल्क आहे, 4 युनिट मिल्क आहे. टोटल क्वांटिटी किती आहे? 9 युनिट. तर ए मध्ये मिल्कचा हिस्सा किती झाला असणार? 4/9 झाला असणार. टोटल 9 लिटर पाणी असेल तर त्याच्यातलं 4 लिटर दूध आहे, बरोबर आहे. सेम बी मध्ये 5 लिटर दूध असणार. टोटल क्वांटिटी किती असणार? 6. दोन्ही मिक्स केल्यानंतर काय झालंय? मिल्कची क्वांटिटी काय झाली? 5 झाली आणि टोटल क्वांटिटी किती आहे आपली? 9. मग सिंपल रेशो अँड प्रपोर्शन मध्ये केसेस झालेत. छेदांचा काय करायचा? एलसीएम घ्यायचा आणि एलसीएम ने सगळ्यांना गुणायचं. गुणलं 18 18 18 आलं. फळ्याकडे लक्ष शुभम. 18 18 ने गुणलं सगळ्यांना. सिंपली भागा. 9 दुने 18, 9 दुने 18, सायंत्रिक 18. आता 2 आणि 4 आहे, यांचा काय मध्ये गुणाकार आहे. 4 दुनी 8, 5 त्रिक 15, 5 दुनी 10. तर डायरेक्ट एलिगेशन मध्ये काय वजाबाकीच करायची असते. 10 मधनं 8 गेले 2 राहिले, 15 मधनं 10 गेले 5 राहिले. हा जो अनुपात येणार आहे हा तुमचा जे नवीन मिश्रण तयार झालेलं असणार आहे त्याच्यात तुमचा मिल्क आणि वॉटरचा अनुपात असणार आहे. कळलं? झालं सगळ्यांचं? वॉटरनं झालं, वॉटरनं केला. गणित घ्या सेम दुसरं. काय झालं? आलं गणित? आलं नक्की? दो बर्तनों ए और बी में, दो बर्तनों ए और बी में स्पिरिट और पानी क्रमशः, दो बर्तनों ए और बी में स्पिरिट और पानी क्रमशः 5:3, 5:3 और 8:4 और 8:4 के अनुपात में है, के अनुपात में है। अनुपात में है। इन मिश्रणों को किस अनुपात में मिलाया जाए कि, इन मिश्रणों को किस अनुपात में मिलाया जाए कि नए मिश्रण सी में, नए मिश्रण सी में, नए मिश्रण सी में स्पिरिट और पानी का अनुपात, स्पिरिट और पानी का अनुपात 23:13 हो, 23:13 हो। 23:13 हो। बघा एलिगेशन लावा. कशावर लावणार? स्पिरिट वर लावणार काय पाण्यावरती लावणार? तुमचं तुम्ही बघा.
झालं? आलं? किती आलं? 2:5. बरोबर. कोणाकोणाचं झालं? झालं? किती आलं? 12:14. झालं? आलं कोणाकोणाचं? आलं? किती आलं? 2:1 आलं नाही. एकावरनच लावायचं एलिगेशन, एकतर मिल्कवरनं किंवा वॉटरवरनं. ते पहिलं एक गणित होतं म्हणून तुम्हाला दोन्ही टाईपनं लावा वाटतं. एकावरनच कुठल्यानंतर लावायचं, मिल्कवरनं नाही तर वॉटरवर. माझ्याकडे बघा, ज्यांचं झालं नाही त्याने मला सांगा. पहिला टोटल क्वांटिटी काढून घ्या. पहिली किती असणार? 8. दुसरी किती असणार? 12. आणि तिसरी किती असणार? 36. बरोबर आहे. माझ्याकडे लक्ष प्रथमेश. तिसरी किती असणार? 36 असणार. कशावर लावू? मिल्कवर लावू का वॉटरवर लावू? कशावरती लावू? तुम्ही कशावरती लावलाय? मिल्कवरती लावलाय. मी वॉटरवरती लावतो. वॉटर सांगा. ए मध्ये वॉटर किती लिटर आहे? 3 लिटर आहे. टोटल क्वांटिटी किती आहे? 8 आहे. बी मध्ये वॉटर किती आहे? 4 आहे. टोटल क्वांटिटी किती आहे? 12 आहे. आणि टोटल मिश्रण मध्ये वॉटर किती आहे? 13 लिटर आहे. आणि टोटल क्वांटिटी किती आहे? 36 लिटर आहे. 8, 12 आणि 36 चा एलसीएम किती आहे? 72 आहे. 8, 12, 36 चा एलसीएम किती येणार? 72 येणार. 72 न काय करायचं? सगळ्यांना गुणायचं. 72 न काय करायचं? सगळ्यांना गुणायचं. 36 एके 36, 36 दुनी 72, 12 पंचे 60, 12 संग 72, 8 9 72. बरोबर आहे. 9 त्रिक 27, साइन चौक 24, 13 दुनी किती? 13 दुनी 26. 24 मधनं 26 मधनं 24 गेले, राहिले किती? 2. अनुपात 27 मधनं 26 गेले, राहिले किती? 1. काय आला तुमचा अनुपात? 2:1 आला. काय आलं? अवघड होतं. मग कोणाकोणाचं झालं नाही तिने हात वर करा. करा करा करा. झाले ना?
आले ना? का नाही आलं तुमचं? अवघड होतं. एलसीएम काढायचं फक्त थोडं अवघड होतं, ते बी जास्त काय नाही. आलं? दूध कोण कोण विकत घेत आहे? कोण विकत घेत नसणार? नाही. झालेलं गणित आणि एक क्या लास्ट या टाइप मधलं. एक गिलास में दूध और पानी का अनुपात, एक गिलास में दूध और पानी का अनुपात 3:5 है, 3:5 है, 3:5 है. दूसरे ग्लास में पानी और दूध का अनुपात, दूसरे ग्लास में पानी और दूध का अनुपात 6:1 है, 6:1 है. दोनों ग्लासों को किस अनुपात में मिश्रित किया जाए, कि मिश्रण में दूध और पानी का अनुपात 1:1 हो, 1:1 हो. परत एकदा बघा क्वेश्चन, परत एकदा बघा लिहून झाल्यानंतर. एक ग्लास में दूध और पानी का अनुपात, वही बघा, एक ग्लास में दूध और पानी का अनुपात 3:5 है, और दूसरे ग्लास में पानी और दूध का अनुपात 1:6 है. काय आलं? 6:1 दिले, उलट करा, 1:6 करा. 1:6 है, 1:6 है. दोनों ग्लासों को मिश्रण करने के बाद नए मिश्रण में दूध और पानी का अनुपात 1:1 हो जाता है. मध्ये काय ते सांगितलं असले ते किस अनुपात में मिलाया जाए ते बघा. वया करून फसवणारं गणित दिलंय, डायरेक्ट घेऊ नका, जरा गणित नीट वाचून करा. झालं?
एक्झामिनर असंच देणार जर टप करायचं असेल. गणितात असा चेंजेस करणार की तुमची चुकी व्हायची. किती जण चुकले जरा बघूया. झालं लिहून झालं आलं 20 आलं नाही आलं नाही. फळ्याकडे बघा. कुणाकुणाचं आलं नाही त्यांनी फळ्याकडे बघा. आलेल्यानी बी फळ्याकडे बघा. पहिला काय म्हटलंय ए मध्ये काय आहे. एक पहिल्या ग्लासात काय अनुपात दूध आणि पाण्याचा 3:5 आहे. आणि दुसऱ्या ग्लासात दूध आणि पाण्याचा अनुपात सांगा मला जरा काय काय 6:1 आहे. बरोबर आहे. तुला दिले 1:6. काय दिले ते पहिला पाणी दिले नंतरला दूध दिले. तुझं बरोबर कसं आलं मग हा. पहिला काय दिलंय एक्झामिनरनं पहिला पाणी दिलंय आणि पाणी आणि दुधाचा अनुपात काय दिलाय 1:6 दिलाय. म्हणजे पाण्याचा अनुपात काय येणार 1 आणि दुधाचा काय अनुपात येणार 6. बरोबर आहे. पाण्याचा अनुपात आणि दुधाचा अनुपात देताना काय दिलेलं पाणी पहिला आणि दूध नंतरला दिलेलं. आणि पहिल्या ग्लास मध्ये काय दिलेलं पहिला पाणी आणि 2 नंबरला काय दिलेलं दूध दिलेलं. हेच एवढं जरा क्रिएट करून ठेवायचं. त्याच्यानंतर लास्टला काय दिलेलं मिश्रण झाल्यानंतर नवीन भांड्यात ए आणि बी चा अनुपात वॉटर आणि पाण्याचा अनुपात आणि दुधाचा अनुपात काय 1:1 आहे. तर एलिगेशन कशावरती लावू मिल्कवर लावतो. तुम्ही मिल्कवर लावलाय वॉटरवर लावतो. टोटल क्वांटिटी किती आहे ए ची टोटल क्वांटिटी विचार 8. बी ची टोटल क्वांटिटी किती आहे 7 आणि ए सी ची टोटल क्वांटिटी किती आहे 2 आहे. वॉटर ए मध्ये किती लिटर आहे 5 लिटर आहे. टोटल किती आहे 8 लिटर. वॉटर बी मध्ये किती लिटर आहे 1 लिटर आणि टोटल किती आहे 7 लिटर. आणि मिश्रण मध्ये 1 लिटर वॉटर आहे आणि टोटल क्वांटिटी किती आहे 2 लिटर. तर 8, 2, 7 चा एलसीएम किती येणार 7 × 8 = 56. किती येणार 56 एलसीएम येणार. 56 सगळ्यांना गुणा 56 गुणुले 56 गुणुले 56. बरोबर आहे. 8 7 56 7 8 56 2 2 4 2 8 16 7 5 35 1 गुणले 28 28 येणार आणि 8 1 8 येणार. 28 मधनं 8 गेले राहिले किती 20 राहिले आणि 35 मधनं 28 गेले राहिले किती 7 राहिले. उत्तर काय आलं तुमचं 20:7 आलं. सगळ्यांचं आलं 20:7 आलं. पोरीमध्ये कोणाचं आलं इथं चुकलं शास्त्राने हा चुकायसाठीच दिलेलं ते. शुभम इथे मिस्टेक फसवायसाठीच देतात ते. लिहून घ्या लवकर. दूध कोण कोण खरेदी करून आणते अरे जेन्युइनली हात वर करा. अरे घरातली तरी आणतात असतील. अरे मी तेच विचारते तुला कोणाकोणाच्या घरात म्हशा नाहीत
आता तरी वर्कर नाहीत आणि कोणाच्या नाहीत. आता तुम्हाला कसं फसवतं ते सांग, तुम्हाला कसं फसवतं ते सांग. आता शहरात काय असतंय, ते दूधवाला असतंय, गाडी घेऊन जातोय, बरोबर आहे, दूध विकतोय. दूध विकताना काय सांगतोय, मी क्रय मूल्यावर विकवलोय, म्हणजे जेवढ्यात मी खरेदी करून आणलं तेवढ्यातच मी विकवलोय, बरोबर आहे. जेवढ्यात कुठली वस्तू क्रय मूल्याला घेऊन क्रय मूल्याला विकल्यावर फायदा होणार आहे, 10 रुपयाला घेऊन 10 रुपयालाच विकली तर फायदा होणार आहे, पण दूधवाल्याला फायदा होतो. एक दूधवाला असतोय, 20 रुपयाचं दूध घेतोय आणि 20 रुपये पर लिटरचं दूध घेतोय आणि 20 रुपये पर लिटरलाच विकतोय, तरी पण त्याला फायदा होतो. हा काय होत असेल, पाणी होतोय असेल ना, तेच पाणी होतोय. किती लिटर पाणी होतोय ते काढायचं आहे. कळलं? झालं गणितून. आता दूधवाला किती लिटर पाणी मिक्स करणार आहे ते काढायचं, किंवा किती क्वांटिटी मध्ये पाणी मिक्स करणार आहे ते काढायचं. गणित घ्या. नेक्स्ट टाइप नंबर 6. टाइप नंबर 6. किस अनुपात में पानी को दूध के साथ मिलाया जाए, किस अनुपात में पानी को दूध के साथ मिलाया जाए कि दूध को क्रय मूल्य पर बेचने पर दूध को क्रय मूल्य पर बेचने पर दूध वाले को 20% लाभ प्राप्त हो, दूध वाले को 20% लाभ प्राप्त हो, दूध वाले को 20% लाभ प्राप्त हो. झालं? लिहून झालं? मला सांगा, त्यांना क्रय मूल्यावर विकले वस्तू, 10 रुपयाची वस्तू असेल, 10 रुपयाला विकली असेल, कुणाला फायदा होणार आहे? हा नाही होऊ शकत. म्हटल्यावर त्या दूधवाल्याने काहीतरी मिक्स केला असणार, पाणी वगैरे, बरोबर आहे. ते किती लिटर पाणी किंवा किती क्वांटिटी मध्ये पाणी, किती अनुपातात पाणी मिक्स केलंय ते काढायचं आहे. नॉर्मली म्हणा, त्याला कितीचा फायदा झालाय? 20%चा फायदा झालाय. किती फायदा झालाय? 20%चा काय झालाय? फायदा झालाय. 20%चा फायदा घ्यायसाठी 100 रुपयाची वस्तू मला कितीला विकायला पाहिजेत? कितीला विकायला पाहिजेत? 100ची जर वस्तू असेल, मला 20%चा फायदा घेऊन कितीला विकायला पाहिजेत? 120 रुपयाला विकायला पाहिजेत, बरोबर आहे. बरोबर आहे. आता मला सांगा, 1 लिटर दूध 1 रुपयाला मिळते असं समजा, एवढ्याला मिळत नाही. 1 लिटर दूध 1 रुपयाला मिळणार असं समजा, बरोबर आहे. आता 100 लिटर दूध मला किती रुपयाला मिळणार? 100 रुपयाला मिळणार. 100 लिटर दूध मला कितीला मिळणार? 100 ला मिळणार, बरोबर आहे. आता या 100 रुपयाला मी किती लिटर दूध घेतलंय? 100 लिटर दूध घेतलंय सर, 100 लिटर दूध घेतलंय 100 रुपयाला, आणि मी ते काहीतरी विकलं. मला कितीचा फायदा करायचा आहे? 20%चा फायदा करायचा आहे, बरोबर आहे. 100 रुपयाचा मी गुंतवणूक केले आणि मला 20% फायदा पाहिजे, म्हणजे मला किती रुपये कमवायला लागणार? किती? 120 रुपये कमवायला लागणार. किती रुपये कमवायला लागणार मला? रुपये 120 रुपये कमवायला लागणार. 100 रुपये इन्व्हेस्ट केलेत, 20% प्रॉफिट पाहिजे असेल तर मला किती रुपये कमवायला लागणार? 120 रुपये कमवायला लागणार. 1 रुपयाला 1 लिटर दूध आहे, बरोबर आहे. 1 रुपयाला 1 लिटर दूध आहे.
जर मला 120 रुपये कमवायचे असतील तर मला दूध किती लिटर विकायला लागणार? 120 लिटर दूध विकायला लागणार. किती लिटर दूध विकायला लागणार? 120 लिटर दूध विकायला लागणार. बरोबर आहे. घेतलेलं मी किती? 100 रुपयामध्ये 100 लिटर दूध घेतलेलं. बरोबर आहे. आणि विकलं किती दूध? 120 लिटर विकलं. 20 लिटर काय आलं? पाणी आलं. किती लिटर पाणी आलं? 20 लिटर पाणी आलं. समजलं गणित? अवघड होतं? एवढं काय अवघड होतं? 20% होतं. हे डायरेक्ट बी करता येते. 20% होतं. काय 20% प्रॉफिट झालंय. एक दूधवाला होता, क्रय मूल्यामध्ये त्यानं दूध विकलाय, तर त्याला किती पर्सेंटचं प्रॉफिट झालंय? 20%चं प्रॉफिट झालं. म्हणजे 100ची वस्तू त्याने कितीला विकली असणार शुभम? 120 ला. खाली काय करायचं आहे? बरोबर. 100ची वस्तू कितीला विकली असणार? 120 ला विकली असणार. आम्ही काय मानलं? 1 लिटर दूध 1 रुपयाला मिळतंय. 1 लिटर दूध 1 रुपयाला मिळतंय. असं 100 लिटर दूध कितीला मिळणार मला? 100 रुपयाला मिळणार. बरोबर आहे. आणि किती पर्सेंट प्रॉफिट झालंय त्याला? 20%चं प्रॉफिट झालंय. 20%चं प्रॉफिट झालंय. 100 रुपये मी इन्व्हेस्ट केले तर मला 20%चं प्रॉफिट घ्यायसाठी किती कमवायला लागणार? मला 120 रुपये कमवायला लागणार. आणि त्या गणितात काय म्हटलंय? दूध क्रय मूल्यावरती विकले. कितीला खरेदी केलेलं? 1 रुपयाला 1 लिटर. विकणार कितीला? 1 रुपयालाच विकणार ना तो. आणि किती खिशात आले त्याच्या? 120 रुपये खिशात आले. म्हटल्यावर किती लिटर? 1 लिटर 1 रुपयाला विकलाय. 120 रुपये कमवले म्हटल्यावर किती लिटर विकला असणार? 120 लिटर दूध विकला असणार. 100 लिटर दूध स्टार्टिंगला होतं, एंडिंगला जाईपर्यंत 120 झालं. किती लिटर पाणी मिसळलं असणार? 20 लिटर पाणी मिसळलं असणार. आता मला सांगा किती लिटर पाणी मिसळलं त्यानं? 20 लिटर पाणी मिसळलं. छेद त्याला टोटल क्वांटिटी स्टार्टिंगला किती होती? टोटल क्वांटिटी स्टार्टिंगला किती होती? स्टार्टिंगला 100 लिटर दूध होतं. स्टार्टिंगला किती लिटर दूध होतं? 100 लिटर दूध होतं. काय होतं? स्टार्टिंगला 100 लिटर दूध होतं. मला जरा याचा अनुपात काढून दाखव. हे काय असणार? वरचं बाहेरनं मिक्स केलेलं काय ते पाणी, आणि खालचं काय असणार? तुमचं स्टार्टिंगची क्वांटिटी असणार. तुमची काय असणार? स्टार्टिंगची क्वांटिटी असणार. अनुपातात रूपांतर करा. 0 गेला 0 गेला, बे की बे, बे पंचे 10. काय आला अनुपात? 1/5 आला. अनुपात काय आला? 1/5 आला. हा 1 जो असणार हा काय असणार? बाहेरचे मिलाई गई वस्तू किंवा पाणी. आणि हे काय असणार? शुरू का टोटल क्या काय ते? सुरुवातीचं टोटल द्रव्य. कळालं? वरचं काय असणार? 20 लिटर काय असणार? बाहेर से मिलाई गई वस्तू. आणि 5 युनिट काय असणार आपलं? शुरू का टोटल द्रव्य. आता जे हे आलंय 1/5, हे डायरेक्टली कसं काढायचं? याचं फ्रॅक्शन काढायचं. 20%चं फ्रॅक्शन काय? पर्सेंटेज वाले मागचे 20%चं फ्रॅक्शन काय? किती? ओल्ड स्टुडंट, फ्रॅक्शन काय रे? किती? 1/5. 20%चं फ्रॅक्शन काय? 1/5. फ्रॅक्शन कसं काढायचं? 20% आहे. पर्सेंट गेले खालती काय आले? 100 आले. 0 गेले 0 गेले, बे की बे, बे पंचे 10. फ्रॅक्शन काय येणार? 1/5 येणार. समजलं? फ्रॅक्शन काढायचं काय एवढं अवघड नसतं. 20%चं फ्रॅक्शन काय? पर्सेंट गेला खाली 100 आले, छेदात रूपांतर केल्यानंतर काय येणार? 1/5 येणार. डायरेक्टली किती पर्सेंट त्याला प्रॉफिट झालंय? 20%चं प्रॉफिट झालंय. बरोबर आहे. 20%चं फ्रॅक्शन काढायचं 1/5. वरची जी वस्तू असणार आहे ती काय असणार आहे? त्यानं बाहेरून ऍड केलेली वस्तू. आणि खालची जे काय असणार आहे ते त्याचं काय असणार आहे? टोटल स्टार्टिंग मध्ये ज्याच्याकडे केवढं द्रव्य होतं ते काय असणार आहे? युनिट. खालचं युनिट असणार. समजलं? फ्रॅक्शन मध्ये करून डायरेक्ट लिहून घ्या सगळं हे.
आणि हे कधी काढायचं, ज्या वेळेला तो दूधवाला क्रय मूल्यावर वस्तू विकतोय, ज्यावेळी तो क्रय मूल्यावरती विकतोय वस्तू, त्यावेळेलाच फक्त ही मेथड वापरायची, पर्सेंटचं डायरेक्ट फ्रॅक्शन काढायचं. रोहन, नंतर मला वाचायची नाही तुझी वही, तुझी तुलाच वाचायची वही. लिहून घेताना जरा चांगले लिहून घे, नंतर रट्टा मारल्यागत ते जर्नल लिहिल्यागत लिहू नकोस. जर्नलला काय तुला वाचायला लागत नाही, हे वाचायला लागणार आहे नंतर रिव्हिजनला. झालं सगळ्यांचं? झालं. गणित घ्या, या प्रकारचे दोन घेऊन काय गुणगुण बसत चालेल. हा, गणित घ्या. किस अनुपात में पानी को दूध के साथ मिलाया जाए ताकि दूध को क्रय मूल्य में बेचने पर 35% लाभ हो. 35% लाभ हो. अनेक गणित घ्या, त्याच्या खालीच लिहा. पर्सेंटेज म्हणजे काय, गुणिले 100. जे ओल्ड स्टुडंट आहेत त्यांनी ट्राय करा. नए मिश्रण में पानी का प्रतिशत ज्ञात कीजिए. नए मिश्रण में त्याच्याच खाली लिहायचं आहे, तेच गणित आहे, त्याच्यातलंच एक एक्स्ट्राचं गणित करून देतो. नए मिश्रण में पानी का प्रतिशत ज्ञात कीजिए. नए मिश्रण में पानी का प्रतिशत ज्ञात कीजिए.
काय दिले, इस अनुपात में पानी को दूध के साथ मिलाइए। डायरेक्ट काढू परसेंटेज में, डायरेक्ट काढू परसेंटेज में किती पर्सेंट फायदा झाला, 35% चा फायदा झाला, बरोबर आहे। 35% फ्रॅक्शन काढताना पर्सेंट गेले खाली काय आले 100 आले, 5 वर आल्या, 5 असतात ते 35, 5 गुणिले 8 हे वरचं काय असणार आहे, बाहेर मिसळलेलं पाणी, आणि खालचं काय असणार आहे तुमचं टोटल क्वांटिटी, स्टार्टिंगची टोटल काय असणार आहे क्वांटिटी असणार आहे, बरोबर आहे। काय असणार, पाणी किती लिटर असणार, वॉटर बाहेरनं काय मिसळणार, तर पाणीच मिसळणार नाही, क्रय मूल्याला विकायला त्याला पाणीच मिसळायला लागणार, कारण की पाणी 0 रुपये, दूध घेतला तर त्याला तोटा होणार परत। काय येणार, वॉटर किती युनिट येणार 7, आणि हे काय असणार त्याचं टोटल क्वांटिटी, इथं मिल्क लिशीला ही वॉटर असणार आणि ही काय असणार टोटल क्वांटिटी, टोटल क्वांटिटी किती येणार 20 लिटर। आता वॉटर 7 युनिट आहे, टोटल क्वांटिटी किती आहे 20 युनिट, मला सांगा वॉटर आणि मिल्कचा अनुपात सांगा, 7:20, वॉटर आणि मिल्कचा विचारलाय किती, बरोबर, काय एवढा अवघड आहे वय, वॉटर टोटल जर 20 लिटरचं भांडं असेल त्याच्यातलं 7 लिटर वॉटर असेल तर उरलेलं पाणी हेच असणार आहे ना मिल्क। वॉटर किती आहे 7 युनिट, तर 20 मधनं 7 गेले राहिले किती 13 युनिट हे तुमचं काय असणार आहे मिल्क असणार, वजाबाकी येणार का ना तुम्हाला, हा वजाबाकीच तर आहे। आणि काय पर्सेंटेज विचारलेलं नाही, काय विचारलेलं, नए मिश्रण में पानी का प्रतिशत ज्ञात कीजिए, नए मिश्रण में पानी का प्रतिशत ज्ञात कीजिए। पानी का प्रतिशत किती येणार, अरे सॉरी इथे हे येणार नाही ना, इथे हे येते जे तुमचं पर्सेंटेज येते, बरोबर आहे, पर्सेंटेज किती येणार शिवकुमार, पर्सेंटेज किती येणार, हा अरे टोटल किती आहे 20, कितीचं विचारलंय पाण्याचं पर्सेंटेज विचारलंय, पाणी किती आहे 7, पर्सेंटेज मध्ये करताना काय करतात गुणिले 100, मग अवघड होत, हा मग ती कधी मी काढल्यानंतर झालं, हे झालं, हे झालं, झालंय, काय पर्सेंटेज काढायचं, पर्सेंटेज फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करायचं आहे,
हे काय असणार आहे तुमचं स्टार्टिंगचं असणार आहे, स्टार्टिंग मधलं टोटल हे लिहून घ्या, नाहीतर हे आणि राशीला स्टार्टिंगचं टोटल आहे. आणि एक सांगा मला, स्टार्टिंगला किती होतं 20 लिटर युनिट होतं, त्यात किती लिटर ऍड केले 7 युनिट वॉटर ऍड केले. तर नवीन याच्यात टोटल क्वांटिटी काय असणार, नवीन याच्यात टोटल क्वांटिटी काय असणार, ही काय ओल्ड टोटल क्वांटिटी आहे, जुनी टोटल क्वांटिटी आहे, बरोबर आहे. नवीन टोटल क्वांटिटी काय असणार, सिंपली याच्यात हे 7 ऍड करा रे. नवीन टोटल क्वांटिटी काय असणार, न्यू टोटल क्वांटिटी काय असणार, हे 7 ऍड केलं या 20 मध्ये, टोटल क्वांटिटी काय येणार न्यू 27 युनिट, नवीन टोटल क्वांटिटी. समजलं, चालेल. काय नाही, अजून आहे 15-20 मिनिटं आहेत, अजून 20च्या वर असतील. 19 झालेलं. आज तुमचा संपवणार आहे टॉपिक गणित. घ्या नेक्स्ट टाईप नंबर 7, 4, 5, 6, 7 4 टाईप झाले आज. आता नवीन टाईप, चांगली टाईप आहे. तर मला सांगा, एक भांड आहे तुमच्याकडे, एक भांड आहे माझ्याकडे बघा. शुभम पेन बंद म्हटलं की बंद. नवीन टाईप चालू आहे. एक भांड आहे, किती लिटरचं भांड आहे, एक 30 लिटरचं भांड घेऊया. 30 लिटरचं भांड आहे, बरोबर आहे. 30 लिटरचं टोटल भांड आहे. त्याच्यात मिल्क आणि वॉटर, मिल्क आणि वॉटर 2:3 मध्ये आहे. मिल्क 2:3 मध्ये आहे. काय, मिल्क आणि वॉटरचं एक भांड आहे, त्यात मिल्क आणि वॉटरचा अनुपात काय 2:3 आहे, बरोबर आहे. हे जे भांड आहे ह्याच्यात मी एक मग काढला, 10 लिटरचं कॅन बुडवलं 30 लिटरच्या केनात, आणि ते 10 लिटरचं कॅन बाहेर काढून ठेवलं. किती लिटरचं, 10 लिटरचं. ह्याच्यातनं बाहेर काढलं मी, किती लिटरचं काढलं, 10 लिटर मिश्रण बाहेर काढलं. जे नवीन मिश्रण तयार होणार आहे, जे 10 लिटर भांड केनामधून 10 लिटर मिश्रण मी बाहेर काढले, त्या बाहेर काढलेल्या मिश्रण मध्ये पण तुमचा जो वॉटर आणि मिल्क आणि वॉटरचा अनुपात जो असणार आहे, वॉटर आणि मिल्कचा जो अनुपात असणार आहे तो सेम हाच असणार आहे. किती, 2:3. चेंज होत नाही तुमचा जो. आता मला सांगा, दुधात पाणी मिसळला, दूध खाली राहते आणि पाणी वर राहते, काय मिक्स होतंय ना, मिक्स होतंय काय, तेलागत वर येतंय, हा रोहन वर येतंय, नाही मिक्स होतंय ना. म्हणजे मिक्स भांड तुम्ही बाहेर काढणार आहे, त्याच्यात पण तुमचा सेम अनुपात राहणार आहे मिल्क आणि वॉटरचा, कारण की ते पाणी जे आहे ते मिक्स होणार आहे. काय असे चेंजेस राहणार नाहीत, एका साईडला पाणी जाणार आहे आणि एका साईडला दूध असं काय जात नाही, बरोबर आहे. त्यामुळे जो स्टार्टिंगला अनुपात असणार आहे तोच तुमचा बाहेर काढल्यानंतर त्याच्यात पण तोच अनुपात राहणार आहे. आणि जे भांड राहिलंय, मला सांगा 30 लिटरचं भांड होतं, त्याच्यातनं 10 लिटर बाहेर काढलंय, राहिले किती 20 लिटर भांड. 20 लिटर जे राहिलेलं भांड असणार आहे, शेष भांड, याच्यात पण तुमचा मिल्क आणि वॉटरचा अनुपात जो असणार आहे हा सेमच असणार आहे, 2:3. काय असणार आहे, सेमच असणार आहे, 2:3. आता मला सांगा, मिल्क आणि वॉटरचा अनुपात काय 2:3 आहे, 2:3 आहे, बरोबर आहे. तर मला सांगा 30 लिटर मध्ये मिल्क आणि वॉटर काय किती लिटर असणार आहे, किती लिटर असणार आहे, थांबा जरा, 30 न भाग जाणार नाही इकडे खाली. मिल्क काढूया, किती लिटर असणार आहे, टोटल क्वांटिटी किती आहे. अरे मला सिंपल गणित विचारतोय तुम्हाला. 30 लिटरचं भांड आहे, त्याच्यात 2 युनिट मिल्क आहे, 3 युनिट वॉटर आहे,
तर मला मिल्क किती लिटर असेल आणि वॉटर किती लिटर असेल ते सांगा. अरे सांगा, तुम्हाला विचारतोय, तोंड यायला पाहिजे. एवढा अवघड आहे? किती किती रे? मला बीसी येणं झालं, पुढचं पाठ आणि मागचं सपाट. अरे 2 युनिट मिल्क आहे, 3 युनिट वॉटर आहे, टोटल किती युनिट असणार? 5 युनिट हे असणार, टोटल मिश्रण असणार. आणि टोटल मिश्रण कितीचं सांगितलंय? टोटल मिश्रण कितीचं सांगितलंय? 30 लिटरचं सांगितलंय. 5 युनिटचा मान जर 30 लिटर असेल तर 1 युनिटचा मान काय येणार? 6. 5 × 30. 1 युनिटचा मान जर 6 असेल तर 2 युनिटचा मान काय असणार? 6 × 2 12 आणि 3 × 2 3 × 6 सायंत्रिक 18. जे भांडा असणार आहे त्याच्यात मिल्क किती लिटर असणार आहे? 12 लिटर मिल्क असणार आहे. म्हणजे भांडा असणार आहे त्याच्यात वॉटर किती लिटर असणार आहे? 18 लिटर वॉटर असणार आहे. तुम्हाला हेच विचारलंय, किती लिटर पाणी आहे आणि किती लिटर वॉटर आहे, तुम्हाला ते सांगता येईल. येईल? अवघड होतं का? सांगितलं नाही? हा काय रे, टोटल क्वांटिटी करायची होती, त्यानं भागायचं होतं आणि तुम्हाला मिल्क आणि वॉटर सांगायचं होतं. मिल्क किती आलं? 12 लिटर मिल्क आलं. आणि वॉटर किती आलं? 18 लिटर आलं. आता मी हे जे मिल्क होतं आणि वॉटर होतं ह्याच्यातनं किती लिटर बाहेर काढलंय? 10 लिटर बाहेर काढले. बाहेर काढलेल्यामध्ये किती लिटर बाहेर काढलंय? 10 लिटर बाहेर काढलंय. मग ह्याच्यात मला सांगा मिल्क आणि वॉटर किती किती लिटर असणार आहे? मिल्क किती असणार आहे? 4 लिटर मिल्क असणार आहे. वॉटर किती असणार आहे? 6 लिटर वॉटर असणार आहे. बरोबर आहे? 6 लिटर काय असणार आहे? वॉटर असणार आहे. सेम जे राहिलेलं किती लिटरचं आहे? 20 लिटरचं. मोठ्या केनामध्ये 20 लिटर राहिलंय. त्या राहिलेल्या केनात पण वॉटर आणि मिल्कचा किती किती लिटर भाग असणार आहे? किती असणार आहे? मिल्क किती लिटर असणार आहे? 8 लिटर मिल्क असणार आहे. आणि वॉटर किती असणार आहे? किती लिटर असणार आहे? 12 लिटर वॉटर असणार आहे. बरोबर आहे? काय अवघड आहे? कळालं हे कसं आलं? हे आलं कसं कळालं? टोटल क्वांटिटी काढली. टोटल क्वांटिटी किती आली? 5 लिटर, 5 युनिट आली. 5 युनिटचा मान जर 20 असेल, 5 युनिटचा मान जर 20 असेल तर 1 युनिटचा मान काय येणार? 5 चोक 20. 1 युनिटचा मान जर 4 असेल तर 2 युनिटचा मान काय असणार? 8. आणि 3 युनिटचा मान काय असणार? 4 त्रिकोण 12. कळालं? जे राहिलेलं भांड होतं त्याच्यात मिल्क किती होतं? 8 लिटर आणि वॉटर किती होतं? 12 लिटर. आणि जे बाहेर काढलेलं 10 लिटरचं मिश्रण आहे त्याच्यात मिल्क किती आहे? 4 लिटर. आणि राहिलेलं जे वॉटर आहे ते काय असणार आहे? बाहेर काढलेल्यात 6 लिटर वॉटर असणार आहे. आता मला सांगा टोटल मिश्रणामध्ये मिल्क किती होतं? 12 लिटर होतं. इथं मिल्क किती आहे? राहिलेलं किती होतं? 8 लिटर. आणि बाहेर किती काढलं? 8 लिटर. दोन्ही ऍड करा, 12च आहे. काय वाढलंय? तेवढंच आहे ना. सेम वॉटर पहिला किती होतं? 18 लिटर होतं. शेष राहिले त्याच्यात किती वॉटर आहे? 12 लिटर वॉटर आहे. आणि जे बाहेर काढले त्याच्यात वॉटर किती आहे? 6 लिटर आहे. दोघांचं ऍडिशन करा, किती आहे? 18 लिटरच आहे. बरोबर आहे? 18 लिटरच वॉटर आहे. काय चेंजेस झालेत? जेवढं पहिला होतं तेवढंच आहे. याचा सांगण्याचा उद्देश काय? फक्त जे तुमचं मिश्रण असतंय त्याच्यातनं कवडी पण क्वांटिटी बाहेर काढून देत. ज्या क्वांटिटीमध्ये ते विभाजन असतंय, म्हणजे ज्या अनुपातात तुमचं मिल्क आणि वॉटर असते तोच तुम्ही बाहेर काढलेल्यामध्ये असणार आणि राहिलेल्यामध्ये पण तोच हे असणार अनुपात मिल्क आणि वॉटरचा. कळालं? समजलं? हे लिहून घ्या आधी, नंतर ना मग गणित एक देतो. लास्ट टाइप आहे, सत्य का नाही काय की.
हे लिहून घेतलं सगळ्यांनी. तेवढंच करूया. आता गणित जर सांगितलं तर सांगून होणार, एक्सप्लेनेशन काय होणार नाही. एक्सप्लेनेशन जर घेतलं तर तुम्हाला अनेक गणित पाहिजे. त्याचा गणिताचे आम्ही उद्या करूया, कारण की गणित एक्सप्लेनेशनला 15 मिनिटं तरी लागतात. तेवढा आपल्याकडे आता टाइम नाही. चला होय, तुम्ही बसायचं. झालं लिहून झालं. याच्यात कोणाला डाऊट आहे? जे फळावरती लिहिलं याच्यात कोणाला डाऊट आहे? काय सगळं क्लिअर आहे? जरा पर्सेंटेज वाले स्टुडंट सांगा, बाहेर काढलेले जे मिश्रण आहे त्याच्यात मिल्क किती पर्सेंटेज आहे? बाहेर काढलेल्या मिश्रण मध्ये मिल्क किती पर्सेंट आहे? लवकर. पर्सेंटेज. पर्सेंटेज म्हणजे काय वेगळं नाही, नॉर्मल पर्सेंटेज सांगतो. पर्सेंटेज म्हणजे काय? आता याच्यात काय विचारलंय? फळ्याकडे लक्ष. जे बाहेर काढलेले मिश्रण आहे, फळ्याकडे लक्ष. बाहेर काढलेले जे मिश्रण आहे याच्यात मिल्क किती पर्सेंटेज आहे? किती पर्सेंटेज आहे म्हटले मी. मला सांगा मिल्क किती लिटर आहे? 4 लिटर मिल्क आहे. 4 लिटर लिहायचं वर, बरोबर आहे. टोटल क्वांटिटी किती आहे? हे 4 लिटर प्लस हे 6 लिटर. टोटल किती युनिट आहे आपल्याकडे? 10 लिटर मिल्क आहे. टोटल 10 लिटरचं मिश्रण आहे. 10 लिटर लिहायचं खालती. आणि पर्सेंटेज मध्ये विचारलाय प्रश्न म्हणून करायचं गुणिले 100. गुणिले 100. शून्य गेला, शून्य गेला, 10 चौक 40%. मिल्क किती पर्सेंट आहे? 40% आहे. आणि वॉटर किती पर्सेंट असणार? 60%. 40% जर मिल्क असेल तर राहिलेलं काय असणार? 60% वॉटर असणार. कळलं? पर्सेंटेज काय एवढं जास्त जड नाही. किती कुणाचं विचारलंय? मिल्कचं विचारलंय. मिल्क लिहायचं वरती, खालती काय लिहायचं? टोटल क्वांटिटी लिहायची. 6 + 4 10. 10 लिटर टोटल क्वांटिटी वर खाली लिहायची, गुणिले 100 करायचं. गुणिले 100 काय करायचं? कारण की आपल्याला कशात विचारलंय? पर्सेंटेज मध्ये विचारलं, म्हणून काय करायचं? गुणिले 100 करायचं. कळालं? अवघड होतं? चल.